चला तर आईज आम्ही एका खास प्रवासाचेर भायर सरूया. ही खबर सुरू झाली बेनियाली नगरपालिकेंत. जय लेखक जोन एलियस आंद्रेसान आपले नवे पुस्तक टोर वॅल्स दे ला मारिना लोकांमुखार धवरले. ही फक्त एक साधी वाट नव्हे, पण त्या जाग्याच्या काळजातल्यान वचपी एक अनुभव. चला ह्या अद्भुत प्रकल्पाची खोलायन वळख करून घेऊया. तर पहिली ह्या प्रवासाचो आव्हांट पळवूया. ही भोवडी खबर आसा कितली लांब? पुराय 128 किलोमीटरांची. पण हो फक्त एक अंकडो न्हय. हे 128 किलोमीटर ते त्या वाठारांतल्या 8 वेगळ्या देगणात एकठांय गुंथतात. आणि कसे पुरण्या इतिहासीक वाट्यांनी गावागावांक जोडतात. आणि एक गजाल, हो प्रवास सोंपोना, मुळांच ना. हातून खबर आसा कितले सडप आसा. जवळजवळ 5670 मीटर वयर. खरोच कोणाचेय बळगे पळोवपी एक व्हड आव्हान हे खरेच एक डोंगराळ आव्हान. आणि हे कोणी घडवून हाडला? लेखक जॉन एलियस आंद्रेसान आपल्या 8 वर्षांच्या खर कष्टांनी आणि जिवान हे रूपांत हाडला. आणि हीच गजाल आमकां ह्या प्रकल्पाच्या मूळ विचाराकडे व्हरून पावयता. लेखक स्वता म्हणटा, आमी दोंगरांक आनी देगणांक जोडपी म्हणून पळयता, तांकां वेगळे करपी वण्टी कशी न्हय. तर हो विचार मनांत दवरून पळयल्यार एकदम स्पष्ट जाता. ही भोवडी फक्त कुडीचे बळगे पळोवपा खातर तयार करून ना. हाच्या निर्मात्यान हाका एक सोबीत नाव दिला, सांस्कृतिक विणकाम. म्हणल्यार कितें हे? हो एक असो प्रवास जो खेळ आणि व्यायामावांगडाच त्या जागेच्या संस्कृतायेच्या खोल दर्यात बुडी मारपाची एक सुंदर संध देता. ही वाट तयार करताना काही खाशेले नियम पाळ्यात. पहिलं, ऐतिहासिक वाटाचोच वापर करचो. दुसरं, दर एका गावाच्या काळजातल्यान म्हणल्यार त्या मुख्य चौकातल्यान वचपाचे. तिसरं, वाटेर मेळपी आमचे सांस्कृतिक दायज दाखोवपाचे. पण सगळ्यात महत्वाचे कितें खबर आसा की हाचो फायदो थंयच्या थळाव्या समाजाक जावच्यो. लेखक सांगता की ह्या वाटेचो खरो अनुभव घेवपाचो जाल्यार एक पुराय सप्तकभर हो प्रवास करपाक जाय. फक्त चलत नाय, पूण थिंचे सैमांत, थिंच्या गांवांनी एकदम एकरूप जावन वचपाचे. पूण ही वाट फक्त सैमाच्या सुंदरकायानं भरिल्ली ना. ती थंयच्या थळाव्या काण्यांनी गुंथलेली आसा. चला तर वाटेर मेळपी काही खास अद्भुत काण्यांचेर एक नजर मारूया. सुरुवात करूया एका प्रश्नान. एल सॅगिनर कोण तो? ही एक अशी कहाणी जी ह्या पुस्तकानान सांभाळून दवरपाचो यत्न केला. म्हणतात तो एक व्हड पोटासो मनीस जो वायट भुरग्यांक एका पिशव्यात घालून व्हरतालो. आणि हांगा लेखकाची तळमळ पोल्यात की अश्यो थळाव्यो काण्यो तो घडलेल्या जाग्यांचेरच परतून जिवंत जावच्यो. आता चला युरोपातल्या निमाण्या कुष्ठरोगाच्या हॉस्पिटलाकडे. थंय एक गोपीत आसा, एक 3.5 किलोमीटर लांबायची वणत. पण ती कित्याक बांदिली? हाची जाप काळजाक धपको मारता. एका थळाव्या मणसान सांगिल्लें, वारे भायर वचच नाय म्हणून ती वणत बांदिल्ली. विचार करात, हें एकच वाक्य दाखवता की त्या काळात कुष्ठरोगाविशीं कितली भिरांत आणि गैरसमज आशिल्लो. आणि हे काणयोच आमकां ह्या प्रकल्पाच्या सगळ्यांत व्हड आणि गंभीर ध्येयाकडेन घेवन वतात. हे ध्येय कितें? ह्या अमूल्य वाठाराक सांभाळपाची गरज. एके वटेन आसा आमचे सांस्कृतिक दायज जे आमच्या पिळग्यांनी राखून दवरला. आणि दुसरे वटेन आसा शहरी सट्टेबाजीचो धोको. विचार करात, 500 बंगला, 500 स्विमिंग पूल ह्या सगळ्या मुखार आमचे हे जीवन दायज कसो तिगतले. जोन एलिसाचो हो विचार मनाक हलवून दवरता. तो म्हणटा, राणातलो उजो कितलो भिरांकूळ असल्यार लेगीत तो एक असो घाव जो सैमाक परत भरून काडपाक मेळटा. पण सिमेंट सदां खातीर आसता. ते लुकसाण परत केन्नाच सारखे जायना. लेखकाचो हो उलो काळजांतला येलता. ही सगळ्यां खातीर एक शिटकावणी. आमचे हे अनमोल दायज आमी सदा खातीर अशे धोक्याच्या तोंडात धरूरक शकना. आणि निमाणे हाव सगळो प्रवास आमकां एका महत्वाच्या प्रश्नामुखार हाडून उबो करता. हे सैमीक दृश्य, जी आमची वळख, ताची राखण आमी कशी करतले? ह्या प्रश्नाची जाप सोदपाची जबाबदारकी फक्त एका मनशाची न्हय, ती आपल्या सगळ्यांची आसा.